सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, तशी पूर्वी एकदा बैठक बोलवली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण 10% दिलं. तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली, परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली, उपस्थित राहिले नाही. पुन्हा त्यानंतर पवारसाहेब आणि माझी एक बैठक ते मला भेटले आणि त्यामध्ये देखील आम्ही जे काही दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण तेढ निर्माण झाली आहे, त्यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे, ही भूमिका सरकारची. त्यामुळे बैठक बोलू आम्ही आणि त्यामध्ये त्यांनी यावं. लाडका योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा काल फडणवीस साहेबांनी जे पीक विम्यासंदर्भात आणि जे कापूस आणि सोयाबीन याच्यावरती जे मधला दुवा काढून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा हे इलेक्शनचे जुमले आहेत असं नाना पटोले बोलतात. अरे नाना पटोले आणि काँग्रेस काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले, कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका जिंकताना, आणि मग ते कर्नाटक असू द्या, राजस्थान असू द्या, मध्य प्रदेश असू द्या, निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत, केंद्राने आम्हाला पैसे द्यावे. अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही. यामध्ये पूर्णपणे या 17 तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये 2 इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली. याचं पूर्ण पैशाचं प्रोव्हिजन केलेलं आहे. जवळपास 33,000 कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी केले. इतर सर्व योजना ज्या आहेत, लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल, यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्चपर्यंत आम्ही केलेली आहे. ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक तोंडघशी पडतील, विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे, बहीण लाडकी आणि धडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालंय. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले. त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक, पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका. पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी आम्ही केलेली नाही, याची तयारी जवळपास 8-10 महिन्यापासून आम्ही करतो. सर, उद्धव ठाकरे दिल्ली दौरे पर थे, उन्होंने एक क्रिमिनल बिजनेसमैन से उनकी बातचीत हो गई दिल्ली में. सरकार इधर चर्चा है कि आप क्या एक्शन लेंगे? नहीं, अभी जिसके साथ बैठक हुई है ऊपर ले हिंदी का दिल्ली में हुई है, ऐसा पता चला है. उसको आगे अभिषेक ऊपरले हिंदी का देखेंगे क्या करना है. 288 जागा लढवणार गुन्हेगार से मिलना गुन्हा है. 288 जागा लढवणार मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे. मला अजून माहिती नाही, मी माहिती घेतो. नाना पटोलेंना काल विचारलं की मराठा आरक्षण तुमची भूमिका सांगा म्हणून, तुम्ही जे विरोधी पक्षामध्ये आहात त्याला त्यांनी ते टाळलं किंवा ते सांगितलं नाही. ते दुटप्पी भूमिका घेतात नेहमी, कारण आम्ही जेव्हा 10% आरक्षण देणार म्हणालो तेव्हा आम्ही आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन. सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली, आम्ही ती दिली. ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेतली. जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली आणि हे काम सुरू केलेलं आहे. विरोधी पक्ष त्याची भूमिका सांगत नाही. विरोधी पक्ष म्हणून तर मिटिंगमध्ये पण नाही आला सर्वपक्षीय, आणि त्यांनी भूमिका दुटप्पी न घेता त्यांनी भूमिका जशी आम्ही सरकारने जी भूमिका घेतली तशी विरोधी पक्षाने देखील भूमिका घेतली पाहिजे. जातीमध्ये तेढ लावून या ठिकाणी मतांचं राजकारण करता कामा नये, कारण मराठा समाजाला जेव्हा देण्याची संधी होती त्यावेळेस त्यांनी दिलं नाही आणि मराठा समाजाचा फक्त वापर करून घेतला. परंतु आमच्या सरकारने जे सांगितलं, जे आम्ही बोललो ते करू.
काल जागा वडेट्टीवार वाटपामध्ये- असं म्हणालेले आहेत की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या इशाऱ्यावर मनसे चालत आहे. भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे ते शेणखेटी प्रकरणात. बघा, याच्यामध्ये आम्ही त्या घटनेचं समर्थन केलं नाही, करणार नाही. या राज्यामध्ये असं पूर्वी कधी घडलं नव्हतं. कुठल्या नेत्याची गाडी अडवणं, कुठल्या नेत्याच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणं हे कधी आपण पाहिलं नाही. हे सुरुवात कुणी केली याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि ही आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही. अशा प्रकारचं कधीही या महाराष्ट्रात घडलं नाही. आणि मग जे सुरुवात झाली त्याला ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं जी घटना घडली त्याचंही आम्ही समर्थन करणार नाही. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम सरकारचं आहे, सरकार करेल. परंतु प्रत्येक पक्षाच्या नेत्याने, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे याचा सर्व आभ राखला पाहिजे आणि आपल्या दुसऱ्याही नेत्यांचं मान राखला पाहिजे, सन्मान राखला पाहिजे. नाही तर उद्या कोणी कोणाच्या विरोधात आंदोलन करेल, गाड्या अडवण्याचं काम करेल, याला काय अर्थ राहणार नाही. आणि म्हणून सर्वांनाच मी आवाहन आणि विनंती करतो की राज्यामध्ये आज ज्या पद्धतीने ज्या घटना घडत आहेत त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, महाराष्ट्राला एक परंपरा आहे आणि महाराष्ट्र एक मोठं पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीपुरता ठीक आहे, निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचं काम करतो. आज मी मुख्यमंत्री जरी असलो तरीसुद्धा कधीही कुठल्याही नेत्याच्या कमरेखाली किंवा बिलो द बेल्ट कुठल्याही खालच्या पातळीवरचं कधीही माझ्याकडून कुणावर आरोप होत नाही. मी मुख्यमंत्री झाल्यापासून तर मला काय बोलतायत, सरकार पडणार, आणखी घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे तरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.